सोनाली व अमित यांचा आज पुन्हा एकदा सकाळी आईवरूनच वाद सुरू झाला होता. अमित सोनालीला बोलतो की तरी मी तुला किती वेळा सांगितलं होतं की आईसोबत थोडं जुळून घे, तिची देखभाल काळजी घे, पण नाही, तुला तर कशाचीच काहीच पडलेली नाही. आता काय करायचं ठरवलं आहेस तू? आईला फोन करणार आहेस की मलाच करावं लागणार आहे? सोनाली बोलते, हो, तुमचं आजही पुन्हा तेच तेच चालू झालं आणि तुम्हाला तुमच्या आईची एवढीच काळजी वाटते तर मग तुम्हीच त्यांना फोन करून इकडे बोलावून का घेत नाही? मी काही बोलण्यापेक्षा तुम्हीच बोलणं योग्य होईल. आणि आता यावरून पुन्हा घरात कोणताही नवीन वाद घालू नका. त्यावर अमितने आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या आईला फोन केला आणि थोड्या रागातच बोलू लागला की आई, काय झालं आहे तुला? तू अशी लहान मुलांसारखी का वागत आहेस? आणि अजून किती दिवस लेकीकडेच राहणार आहेस? तू घरी कधी परत येणार आहेस ते मला आत्ताच सांग. अजून किती दिवस मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहणार आहेस? तुला काहीच कसं काय वाटत नाही? पण तू जरा थोडा विचार माझाही करशील का? तू असं लेकीच्या घरी जाऊन राहत आहेस तर समाजातील आजूबाजूचे लोक मला काय म्हणतील? माझ्याविषयी उगाच चर्चा करत असतात. आणि तरी नशीब की अजून ही गोष्ट आपल्या नातेवाईकांना समजली नाही, नाहीतर सर्वांनी तर मलाच दोष दिला असता आणि सगळ्यांचं मलाच ऐकून घ्यावं लागलं असतं. आई, ह्या वयात तुला असं वागणं शोभतं का? अमितच्या तोंडून इतकं सर्व ऐकून घेतल्यावरही आई शांतपणे म्हणाली, हे बघ अमित, जावयाच्या घरी राहण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतला आहे. मला माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहायला आवडतं, कारण येथे माझी कदर केली जाते, मला मान सन्मान मिळतो. येथे एक कप चहासाठी मला सारखं सारखं सांगावं लागत नाही आणि येथे मी त्यांच्यावर ओझं आहे असं त्यांना वाटत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून मला परकेपणाची जाणीव होत नाही. माझी मुलगी आणि जावई चांगल्या प्रकारे माझी काळजी घेतात आणि मला इथे जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस राहीन, नाहीतर मी त्यानंतर वृद्धाश्रमामध्ये राहायला जाईन, पण आता परत तुझ्याकडे येणार नाही. आता या वयात अजून काही ऐकण्याची व सहन करण्याची माझ्यात क्षमता राहिलेली नाही. असं बोलल्यावर अमित म्हणाला, आई, हा तुझा शेवटचा निर्णय आहे का? बघ, मी तुला पुन्हा एकदा विचारत आहे, यानंतर काय होईल ते मला काही माहिती नाही. आई म्हणाली, तिकडे स्वतःचा स्वाभिमान विसरून लाचारीने राहण्यापेक्षा इथे मी मान सन्मानाने जावयाच्या घरात राहणे पसंत करेन. निदान मला इथे फार काही नाही, पण मानसिक समाधान, मनशांती तरी मिळेल. असं बोलून आईने फोन ठेवून दिला. ते ऐकून अमितला खूप राग आला होता. त्याला काय करावं काय नाही हे सुचत नव्हतं. पण त्यापेक्षाही सोनाली जास्त चिडचिड करत होती. तिने अमित व सासूचे बोलणे ऐकलेले असते आणि तिला वाटत होतं की तिच्या माहेरी जर हे कळलं की तिची सासू तिच्याकडे राहत नाही तर त्यांच्या लेकीकडे राहत आहे तर आपल्या घरचे आमच्याबद्दल काय विचार करतील आणि माझ्या 2 भावजया, त्यांना काय वाटेल? आणि त्या दोघीही माझ्या आईवडिलांबरोबर माझ्यासारखंच वागल्या तर माझ्या आईवडिलांचं काय हाल होतील? त्यांना म्हातारपणात कोण सांभाळेल? या सर्व विचारानेच तिचा थरकाप उडालेला होता. म्हणूनच ती ठामपणे विचार करू लागली की असं होता कामा नये. त्यासाठी काहीही करून आपल्याला सासूबाईंना विनंती करून घरी आणायलाच हवं, तरच बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. असा विचार करतच तिने अमितला सांगितलं की हे बघा, आईच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते बरोबर घडलेले नाही. तुम्ही त्यांच्यासोबत असं तुटक बोलायला नको होतं. अहो, काहीही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत आणि त्यांनी 2 शब्द तुम्हाला सुनावले, काही रागाने बोलल्या तर त्यामध्ये राग करण्यासारखं काय आहे? एवढं वाईट कशाला वाटून घ्यायचं? आईंना तुम्हीच खूप बोलत असता आणि जर वेळीच तुम्ही गप्प राहिला असता तर काही बिघडलं असतं का? तुम्ही प्रत्येक छोटी गोष्ट मोठी करता, उगाच प्रत्येक गोष्ट ताणवून धरत असता. आई आहेत त्या, तुमच्यावर 4 गोष्टी बोलतील, ऐकवतील तर काय झालं? त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, चांगलं शिक्षण, संस्कार दिले आहेत, तर तुमचंही काही कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत की नाहीत? सोनालीचं बोलणं ऐकून अमित अवाक होऊन तिच्याकडे काही वेळ तर बघतच राहिला आणि म्हणाला, मी स्वप्नात तर नाही ना? चक्क माझी बायको आज माझ्या आईची बाजू घेऊन माझ्याशी बोलत आहे. अगं पण आता तुला चांगुलपणाचा झटका तर आला नाही ना? अगं पण आई इथे असताना तू काय कमी छळला आहेस का तिला?
मी अगदी पहिल्यापासून तुला सांगत होतो की आईसोबत नीट वागत राहा, तिला समजून घे. आणि गेल्या काही वर्षापूर्वी जेव्हा बाबा आपल्याला सोडून देवाघरी गेले, त्यानंतर आईची अवस्था बिघडली आहे. ती शारीरिक व मानसिक दोन्ही बाबतीत अशक्त झाली आहे. तिला दोन्ही वेळचं जेवण आणि नाश्ता कधीतरी तू वेळेवर दिला आहेस का? मी रोज रात्री ऑफिसवरून आलो की तू फक्त आणि फक्त आईच्या दिवसभरातील तक्रारी सांगत असतेस. आणि त्याच तक्रारी, रोजचं वाद भांडणं ऐकून समजून घेऊन आता कंटाळा आला आहे मला. आता अशी काही बोलत आहेस जणू काही तुला आईची खूप काळजीच आहे. अगं आई, घर सोडून गेल्याचं दुःख, काळजी तुला नाही आहे, तर त्यांच्यासोबतच त्यांचे पेन्शनचे 15,000 रुपये यापुढे तुला मिळणार नाहीत याचं जास्त तुला दुःख वाटत आहे. त्याची तुला काळजी लागलेली आहे, कारण तुला मी चांगलंच ओळखतो. असं बोलून अमितने जे काही झालं आहे याचा सर्व दोष सोनालीचाच आहे असं सांगितलं. त्यामुळे तिला देखील खूपच राग आला आणि ती म्हणाली, तुम्ही कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात? आजपर्यंत मुलगा असण्याची कोणती जबाबदारी पार पाडली आहे? तुम्हाला तर काही आई घर सोडून गेल्याचं दुःख आहे का? तुम्ही सुद्धा लोक काय म्हणतील हाच विचार करून आईना इकडे बोलावत आहात. आणि खरं खरं सांगा की तुम्हाला आईच्या पैशांची गरज नाही म्हणून? त्यांच्या पैशांचा तुम्हाला काहीच उपयोग नाही म्हणून? आता सोनालीने अमितचे शब्द त्याच्यावरच फिरवले. तेव्हा तो गप्प बसला. काही वेळानंतर हळूच आवाजात म्हणाला, जाऊ दे, जे काही झालं आहे ते आता. त्या विषयावर भांडून तरी काय फायदा होणार आहे? नाहीतरी गेल्या काही दिवसापासून हेच तर चालू आहे. त्यापेक्षा एक काम करूयात, आईला पुन्हा घरी कसं आणता येईल याचा विचार करायला हवा आहे. पण मला चांगलंच ठाऊक आहे की आता आई स्वतःहून कधीही परत घरी येणार नाही, कारण ती विचारपूर्वक कंटाळून गेली आहे. आता तरी ती ताईच्या घरी राहत आहे, पण जर का तिकडेही तिचा स्वाभिमान दुखावला गेला तर मात्र ती खरंच वृद्धाश्रमामध्ये राहायला जाईल. आणि जर आई वृद्धाश्रमामध्ये गेली तर तेथून परत कधीच कुठेच जाणार नाही. तेव्हा सोनाली म्हणाली, बरं, तुम्ही मला सांगत होता की आईसोबत बोलावं, तर आता मी एकदा आईंशी बोलून बघू का? आता आपली चूक आहे म्हटल्यावर ती चूक आपल्यालाच सुधारावी लागणार नाही का? मी नक्कीच आईंना समजावेन. तेव्हा अमित म्हणाला, नको, राहू दे. आईला आता ताईकडे जाऊन 2 महिने तरी झाले आहेत. आता आठवड्यानंतर आपल्या मुलांना नाताळच्या सुट्ट्या लागतील, तेव्हा आपण सगळे जाऊन तिची माफी मागूयात आणि वाटलं तर तिचे पाय पकडू, पण तिला घरी नक्कीच घेऊन येऊ आणि आपल्या मुलांनासुद्धा आईची माफी मागायला लावू. मुलांकडे पाहून तरी ती नक्कीच माफ करतील आपल्याला आणि आपल्याकडे नक्की येईल. अमितचं बोलणं ऐकून त्यांची मुले देखील खुश झाली आणि दोन्ही मुलांनी आपल्या आईला आनंदी होऊन विचारलं की खरंच आजी परत राहायला येईल का? तेव्हा सोनाली म्हणाली, हो, आजीला आपण आपल्या घरी नक्की घेऊन येऊ. हे ऐकून अमितने देखील स्मित हास्य केलं. आता त्यानंतर काही दिवसांनी मुलांना शाळेला सुट्टी पडली आणि ते सर्वजण दुसऱ्याच दिवशी आईला घेऊन येण्यासाठी बहिणीच्या घरी जायला निघाले. तेव्हा अमितने आधी फोन करून विचारलं होतं की आई घरी आहे की कुठे बाहेर गेली आहे? तेव्हा बहीण बोलली, आई व आम्ही सुद्धा घरीच आहे. तुझं काही काम होतं का? तेव्हा त्याने आम्ही तिकडे येत आहोत असं सांगितलं आणि फोन ठेवला. पण खरंच काही माणसं अशी असतात की त्यांना त्यांच्यासोबत राहणाऱ्या माणसांची किंमत नसते. पण काही कारणांसाठी तीच माणसं त्यांच्यापासून दुरावली गेली, त्यांच्यापासून लांब गेली तर त्यांची खरी किंमत कळते. आणि असंच काहीसं अमित आणि सोनालीसोबत झालं होतं. जोपर्यंत आई त्यांच्यासोबत राहत होती तेव्हा त्यांना सतत असं वाटायचं की आई त्यांच्या कामात अडथळा आणत असते. नको तेव्हा चहा, नाश्ता, जेवण मागते आणि मुलांना उगाचच प्रत्येक गोष्टीत सल्ला देत असते. त्यांना असं करू नको, तसं करू नका, हे करू नका किंवा मग जुन्या काही गोष्टी सांगून त्यांचा त्याग सांगून मुलांचा वेळ वाया घालवत असे. जेव्हा सोनालीची सासू कोणाला काही सांगायला जायची तेव्हा सोनालीला वाटायचं की घरातल्या प्रत्येक गोष्टीत उगाच त्या लुडबुड करत आहेत आणि तिचं म्हणणं होतं की आईने जेवण करून एका कोपऱ्यात गप्प पडून राहावं. घरातल्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन स्वतःला काय वाटतं हे त्यांनी आम्हाला सांगू नये, कारण ते आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. तर त्यांनी शांत बसून राहावं आणि सर्वांना शांतपणे स्वतंत्रपणे जगून द्यावं, असंच नेहमी सोनालीला वाटत असायचं. जेव्हा आई त्यांच्याकडे राहायची तेव्हा घरात सतत त्यांचा इकडून तिकडे वावर असायचा, पण यामुळे तिला घरात मोकळीक मिळत नाही असं वाटायचं. अमितची आई नेहमी म्हणायची की आयुष्यामध्ये काही बनायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याची गरज आहे,
तरच तुम्ही तुमच्या मुलांना चांगले घडवू शकता आणि तेव्हाच तुमची मुले तुमचा मान सन्मान ठेवतील, तुम्हाला त्यांचा आदर्श मानतील, तुमच्याकडून काहीतरी शिकतील. आपण जे काही संस्कार देऊ त्याचप्रमाणे मुले घडत असतात. आपण घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केला तर उद्या ते पण आपला आदर करतील, असं त्या नेहमी बोलायच्या, सांगायच्या. पण तेव्हा अमित आणि सोनालीला आईचं बोलणं म्हणजे एक वायफळ बडबड असं वाटायचं. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. पण त्यांना आज आईची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी वाटत आहे. आईला दरमहा मिळणाऱ्या पेन्शनचे सर्वच पैसे अमित स्वतःकडे ठेवून घेत असायचा. कारण त्याचं असं म्हणणं होतं की आता आईला मी सांभाळतो आहे, सर्व काही मी बघतो आहे, तर मग तिला स्वतःजवळ पैसे ठेवण्याची काय गरज आहे. अमित व सोनालीला आईचे पैसे हवे होते, पण त्यांना त्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या नव्हत्या. जेव्हा सोनाली फोनवर बराच वेळ बोलत असायची, त्यावेळीच तिला विसर पडायचा की आई चहासाठी वाट पाहत खूप वेळ बाहेर बसल्या आहेत आणि कधीतरी ती जेवण वाढायलासुद्धा विसरून जायची. आईला आपल्या मुलासोबत बोलण्याची इच्छा असायची, पण तेव्हा त्याला आईबरोबर बोलायला वेळ नसायचा. आई जेव्हा नातवंडांबरोबर गप्पा गोष्टी करायला जायची, तेव्हा सोनाली त्यांना बाहेर खेळायला पाठवायची. पण आता तेव्हा जे काही वागले त्याबद्दल त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. त्यांच्या विचारात बदल झाला होता. अमित, सोनाली व मुले आईला घेऊन येण्यासाठी जात असताना वाटेत अचानक अमितची कार अर्ध्या वाटेतच बंद पडली. त्यानंतर थोडं गॅरेजजवळ होतं, त्यामुळे धक्के देत गाडी गॅरेजपर्यंत ढकलत आणली. गाडी चेक केली आणि सांगितलं की आज आता लगेच दुरुस्त होणं शक्य नाही, तुम्ही उद्या दुपारपर्यंत या. ते ऐकून सर्वच नाराज झाले. आता काय करायचं, कारण रात्र पण होत आली होती. म्हणून मग त्यांनी तेथूनच काही अंतरावरच असणाऱ्या सोनालीच्या माहेरी जाण्याचं ठरवलं. कारण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तिकडून गाडी घेऊन जाणं सोपं होईल असा विचार करून सोनालीच्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ते आपल्या सर्व कुटुंबासह सोनालीच्या माहेरी गेले. त्या सर्वांना अचानक आलेलं पाहून घरातील सर्वजण खुश झाले. सोनालीच्या माहेरच्या कुटुंबात तिचे आई-बाबा, 2 भाऊ, 2 भावजया व त्यांची मुले असं सर्वजण एकत्र कुटुंब राहत होते. घरी गेल्या गेल्या सोनालीची मुले मामांच्या मुलांसोबत खेळायला गेली. आई-बाबांचे गप्पा मारल्यानंतर सोनाली स्वयंपाकघरात गेली, जिथे तिच्या 2 वहिन्या रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. म्हणून सोनालीने देखील त्यांना मदत करण्यासाठी पुढे गेली. तर दोघेही त्या म्हणाल्या की ताई तुम्ही निवांत बसा, आम्ही करू दोघी, असं म्हणून लहान वहिनीने सोनालीला तेथेच गप्पा मारत बसायला सांगितलं. दोन्ही वहिनी गप्पा मारता मारता स्वयंपाक करत होत्या. तिची मोठी वहिनी 2 प्रकारच्या भाज्या बनवत होत्या. म्हणून सोनालीने विचारलं वहिनीला की वहिनी, कमी तेल आणि मसाल्याची भाजी कोणासाठी बनवत आहेस. तेव्हा ती म्हणाली, आई बाबा खूप तेल आणि मसाले असलेले पदार्थ भाज्या खात नाहीत, म्हणून त्या दोघांसाठी नेहमी वेगळ्या भाज्या बनवायला लागतात. तेव्हा सोनाली आश्चर्याने म्हणाली, पण बाबांना तर कोणताही आजार नाही, तरी त्यांच्यासाठी तुम्ही वेगळ्या भाज्या बनवण्याचा त्रास का करून घेत आहात. तर छोटी वहिनी म्हणाली, त्यात कसला त्रास आहे, त्या दोघांचं वय झालं आहे, मग त्यांची काळजी घेणं तर आमचं कर्तव्यच आहे आणि आत्तापासूनच पथ्य पाळलं, आरोग्याची काळजी घेतली तर ते कायम निरोगी राहतील. आणि ताई, तसंही तुम्ही तुमच्या सासूसाठी जे काही करता यापुढे आम्ही काहीच करत नाही. हे ऐकल्यावर तर सोनाली घाबरतच म्हणाली, मी काय केलं आहे आणि तुम्हाला कसं काय माहिती झालं. यावर मोठी वहिनी म्हणाली, राहू द्या ना ताईसाहेब, काहीच माहीत नसल्यासारखं का बोलत आहात. अहो, 2च दिवसापूर्वी तर तुमच्या सासूबाईंचा फोन आला होता. त्यांनी तुमच्या व अमित दादांबद्दल आम्हाला सर्व काही सांगितलं. हे ऐकून सोनाली थोडी दचकलीच. आता आईने या सर्वांना माझ्याबद्दल फोन करून काय सांगितलं असेल आणि असा विचार करून ती म्हणाली, काय बोलत होत्या आई माझ्याबद्दल, त्या माझ्यावर नाराज होत्या का. त्यावर वहिनी म्हणाली, अहो ताई, त्या का नाराज असतील तुमच्यावर. उलट त्या तुम्हा दोघा नवरा बायकोंचं खूप स्तुती करत होते, कौतुकच करत होत्या. त्या म्हणत होत्या की माझी सून खरंच चांगली आहे, मी तिला काही मागण्याआधीच ती सर्व समजून घेते, मला काय हवं आहे हे पाहते आणि मुलगा तर अगदी गुणीबाळ आहे. असा मुलगा आणि सून खूप नशिबानेच मिळतात. माझ्यासारखी नशीबवान कोणीच नाही, असं बोलत होत्या त्या. आणि ताई, आता आम्हीसुद्धा अगदी तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू. त्यांचं बोलणं ऐकून सोनालीला स्वतःचीच लाज वाटली आणि म्हणाली, वहिनी माझ्यासारखं वागू नका.
आता तिला खूप अपराधासारखं वाटत होतं, कारण तिने कधीच आईंना गरम किंवा ताजं जेवण दिलं नव्हतं. ती सासूला काही वेळेस शिळं जेवण द्यायची, तर कधी अवेळी जेवायला द्यायची. त्यामुळे तिची सासू अधूनमधून आजारी पडायच्या. हे आता सोनालीच्या लक्षात आलं होतं. इकडे सोनालीच्या 2 वहिन्या होत्या, ज्या तिच्या आईवडिलांची आणि जेवणाची किती काळजी घेत होत्या, त्यांचा आदर करायच्या. आणि दुसरीकडे सोनाली सासूसोबत अजिबात चांगलं वागत नव्हती. तरीही तिच्या सासूने आज तिच्या माहेरी तिचा त्रास सहन करूनसुद्धा तिची अजिबातच कोणतीच तक्रार केलेली नव्हती. उलट तोंड भरून तिचं कौतुकच केलं होतं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. सोनालीला आता आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला होता आणि त्यामुळेच तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तिने तेव्हाच मनाशी पक्कं ठरवलं की आता यापुढे सासूबाईंना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. त्या दुखावल्या जातील असं काहीही वागणार नाही. तर जशा आपल्या वहिनी आपल्या आईवडिलांची काळजी घेतात, अगदी त्याचप्रमाणे आता यापुढे देखील आपल्या सासूची आपण काळजी घेईन. तसेच अमितसुद्धा सोनालीच्या भावांचं त्यांच्या आईवडिलांबरोबरचं असलेलं प्रेम, काळजी पाहून त्यालासुद्धा वाटत होतं की आपण कुठेतरी आपल्या आईसोबत वागायला चुकलो आहोत. आपण कधीच आपले बाबा गेल्यानंतर आईसोबत प्रेमाने बोललो नाही. तिला एकटेपणा वाटत असेल याचा कधीच विचार केला नाही. म्हणूनच आता अमित देखील मनोमन खूप खजील झाला होता. सोनालीचे दोन्ही भाऊ नोकरी करत होते. त्या दिवशी त्यांनी आपला पगार झाल्यावर आपल्या आईबाबांच्या हातात पैसे देऊन खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि त्यानंतर अमितबरोबर देखील ते गप्पा मारत बसले होते. पण अमित मात्र मनातल्या मनात विचार करत होता, मी तर माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याला आईची खूप काळजी घेण्याची गरज आहे. बाबा गेल्यानंतर तिला एकटेपणा जाणवत असेल आणि ती बोलणार तर कोणाशी बोलणार? पण आपण आईला कधीच समजून घेतलं नाही, याचे आता त्याला वाईट वाटत होते. पण आज सोनाली व अमित या दोघांच्याही विचारामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल झालेला होता. आता अमितने देखील आज ठरवलं होतं, यापुढे आता आईच्या पेन्शनला अजिबातच हात लावणार नाही. उलट तिला काही हवं असेल तर तिच्यासाठी तो स्वतः खर्च करेल. दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी दुरुस्त झाली. ते निघणारच होते, पण सोनालीच्या घरच्यांनी त्यांना आग्रह करून अजून 2 दिवस थांबवून घेतलं होतं. त्या 2 दिवसामध्ये अमितने सोनालीच्या भावाचे आणि आईवडिलांचे असलेले प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा पाहून त्याला समजलं होतं की आई-बाबा कितीही वृद्ध झाले तरी त्यांचे असणे किती महत्त्वाचे असते. 2 दिवसांनी ते बहिणीच्या घरी आले. ते आता स्वच्छ मनाने व कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता आपल्या आईला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यांना विश्वास होता की आई त्या दोघांना नक्कीच माफ करून एक संधी देतील. थोड्या वेळाने जेव्हा ते बहिणीच्या घरी पोहोचले, तेव्हा आई चहा घेत होती. तेव्हा अमितने काहीही न बोलता आईचे सरळ जाऊन पाय धरले आणि म्हणाला, आई आम्हाला क्षमा कर. खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्याची जी काही शिक्षा द्यायची आहे ती तू आम्हाला दे, पण तू आपल्या घरी परत चल. तेव्हा दोन्ही नातवंड पण म्हणत होते की हो आजी, घरी चल. तुम्ही आम्हाला आमच्यासोबत हवे आहात. त्यावर आई म्हणाली, ठीक आहे, मी येईन तुमच्यासोबत. मग असं बोलल्यावर अमित आईच्या गळ्यात पडून रडू लागला. आई आम्हा दोघांना माफ कर. यापुढे अशी चूक होणार नाही. सोनालीने देखील सासूची माफी मागितली. तेव्हा आई म्हणाली, मी तुम्हाला केव्हाच माफ केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची चूक समजली, यामध्येच सर्व काही आलं आहे. असं बोलून त्याच दिवशी आईने लेकीचा आणि जावयाचा निरोप घेऊन त्या अमित व सोनालीबरोबर आपल्या घरी जायला निघतात. त्यामुळे सोनाली व अमितच्या मनावरचे ओझे हलके होते आणि त्यानंतर ते सर्वजण एकमेकांना आदर देत आनंदाने राहू लागले होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.